नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय समाजशास्त्र, त्यामधील प्रकरण दुसरे भारतीय समाजाचे वर्गीकरण। या प्रकरणातील आपण संपूर्ण स्वाध्याय आणि उत्तरे सविस्तररित्या बघणार आहोत। त्यामध्ये प्रश्न पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, रिकामी जागा समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात आणि पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे ग्रामीण, दुसरा आहे आदिवासी आणि तिसरा आहे शहरी। त्याचं उत्तर आहे शहरी। तर आपल्याला उत्तर अशा प्रकारे लिहिता येते की शहरी समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात। दुसरं विधान आहे, 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या रिकामी जागा भागात आढळते। काय दुसरं विधान? 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या रिकामी जागा भागात आढळते आणि पर्याय आहेत पश्चिम, दुसरा आहे मध्य आणि तिसरा आहे दक्षिण। त्याचं उत्तर आहे मध्य भागात। तर उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे? 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या मध्य भागात आढळते। आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। त्यामध्ये खाली अ आणि ब गट दिलेले आहे। अ गटात पहिली जोडी दिली आहे जमीन मालक आणि ब गटात दिलेली आहे जमीनदार। ही जोडी काय आहे? बरोबर आहे। दुसरी जोडी अ गटात दिलेली आहे ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार आणि ब गटात दिलेला आहे समुदाय विकास कार्यक्रम। ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तिसरा आहे शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था, शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था आणि ब गटामध्ये दिलेला आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम। तर ही जोडी चुकीची आहे। त्यामध्ये शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था यामध्ये ब गटात पाहिजे होतं पंचायती राज। जर पंचायती राज असतं तर ही जोडी बरोबर असती। म्हणून तिसरी जोडी जी आहे शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था, ब गटात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ही जोडी चुकीची आहे। प्राथमिक व्यवसाय आणि ब गटात दिलेला आहे पारंपरिक समाज। ही चौथी जोडी आहे प्राथमिक व्यवसाय आणि ब गटात दिला आहे पारंपरिक समाज। ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तर यामध्ये तिसरी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे, ती आपल्याला खाली दुरुस्त करून लिहायची आहे। जसं की शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था, त्याच्यासमोर पंचायती राज। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। यामध्ये चौकटीमध्ये काही संज्ञा दिलेल्या आहेत आणि खाली विधान दिलेले आहेत। तर ते विधानासाठी त्यातील कोणती संज्ञा लागू पडते ती आपल्याला ओळखून लिहायची आहे। तर चौकटीमध्ये शहरी समुदाय, देवराई, ग्रामदेवता ह्या संज्ञा दिलेल्या आहेत। तर पहिलं विधान पाहूया आपण, आदिवासी समुदायातील पवित्र वने, आणि त्याचं उत्तर आहे देवराई। आदिवासी समुदायातील पवित्र वने, त्याचं उत्तर आहे देवराई। पांढरपेशी गुन्हेगारीची उदाहरणे, काय विधान? दुसरं विधान आहे पांढरपेशी गुन्हेगारीची उदाहरणे आणि त्याचं उत्तर आहे शहरी समुदाय। काय उत्तर? शहरी समुदाय। प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे, अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। यामध्ये काही विधानामध्ये एक शब्द अधोरेखित केलेला आहे, तो शब्द वळगून आपल्याला त्याच्या ठिकाणी योग्य शब्द लिहायचा आहे। तर विधान पहिले वाचूया। शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्पित स्वरूपाचे असते। इथे अर्पित शब्दाखाली अर्पित शब्दाला अधोरेखित केलेले आहे। तर अर्पित हा चुकीचा शब्द आहे, त्या ठिकाणी अर्जित शब्द पाहिजे होता। तर आपल्याला उत्तर असं लिहिता येते, शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्जित स्वरूपाचे असते। दुसरं आहे, निर्जीव वस्तूचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात। तर चेतनावाद हा अधोरेखित शब्द इथे केलेला आहे आणि त्याचं आपल्याला उत्तरसुद्धा चेतनावादच आहे। म्हणून हे विधान आपल्याला असंच्या असंच लिहायचं आहे, जसे की निर्जीव वस्तूचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात। प्रश्न दुसरा आहे,
टिपा लिहा. त्यामधील पहिली टीप आहे आदिम समुदायांच्या समस्या. उत्तर: आदिम समुदायाच्या समस्या पुढीलप्रमाणे. त्यामधील पहिली समस्या आहे निरक्षरता. आदिवासी समाजाच्या विकासामध्ये त्यांच्या निरक्षरतेचा अडथळा निर्माण होतो. शाळेच्या वेळात आदिवासी मुलांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती किंवा अन्य काही कामामध्ये गुंतलेले असतात. आदिवासी लोकांमध्ये मुलांनासुद्धा मदतीचा हात म्हणून पाहिले जाते. मुलांनी पालकांना दैनंदिन व्यवहारात मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असते. मुलांना शाळेत पाठवण्याबाबत त्यांची इच्छा नसते. शिवाय शाळा ही घरापासून दूर असते. त्यामुळे मुलांना शिक्षणाची रुची निर्माण होत नाही. अशा कारणामुळे आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. आदिम समुदायाची दुसरी समस्या आहे स्थलांतरित शेती. आदिम समाजाच्या स्थलांतरित शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड व मातीची धूप होत असल्यामुळे ही एक समस्या मानली जाते. तिसरी समस्या आहे आदिम समाजासमोर आरोग्य आणि पोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. त्यांच्यासाठी असे रोग कायमच जीवघेणे ठरतात. आदिम जमातीमध्ये लहान मुले जन्मताच कुपोषित असतात. कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण त्यांच्यात अधिक आहे. वैद्यकीय आणि आरोग्य रक्षणार्थ सुविधांची कमतरता, त्यातच दारिद्र्य यामुळे आदिम समाजाला आरोग्य आणि पोषण याबाबत खबरदारी घेता येत नाही. कुपोषण ही आदिम समाजातील गंभीर समस्या आहे. आदिम समुदायासमोर चौथी समस्या आहे जंगल व आदिवासी जमिनीपासून अलगता. वनप्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेचे प्रमुख साधने होत. बहुतांश आदिवासी जमाती अन्नसंकलन, शिकार आणि प्राथमिक शेती करणे यामध्ये व्यस्त असतात. आदिम समाजाची भूमी बिगर आदिम समाजाकडे हस्तांतरित करणे किंवा विकणे याविरोधात अनेक राज्य सरकारांनी विविध कायदे पारित केले आहेत. असे असले तरीसुद्धा आदिम समाजाची जंगल व जमिनीपासून अलगतेची समस्या पूर्ण सुटलेली नाही. म्हणून ही आदिम समुदायासमोर मोठी समस्या आहे. त्यानंतर तसेच वेठबिगारी, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा ह्या समस्यासुद्धा आदिम समुदायाच्या विकासाला घातक आहेत. अशा प्रकारे मुद्देसूदपणे आपण आदिम समुदायाच्या समस्या अभ्यासल्या आहेत. दुसरी टीप आहे शहरी समुदायाची वैशिष्ट्ये. उत्तर: शहरी समुदायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे भिन्न भिन्न व्यवसाय. शहरामध्ये व्यवसायासाठी आवश्यक श्रमविभाजन आणि विशेष संधीची उपलब्धता आहे. शहरातील व्यवसायांचे विशेषीकरण झालेले आहे. शहरी भागातील व्यवसाय हे बिगर शेती पद्धतीचे आहेत. हे व्यवसाय उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य, व्यावसायिक आणि शासकीय सेवा यावर आधारित आहेत. दुसरं वैशिष्ट्य आहे बहुजिन्सीपणा. विविध भागातील विविध संस्कृतीचे लोक रोजगार, शिक्षण आणि शहरी अर्थव्यवस्था, वैद्यकीय आणि आरोग्य सेवेच्या शोधात शहरी भागात स्थलांतरित होतात. तसेच शहरी समुदायात सामाजिक आणि सांस्कृतिक बहुजिन्सीपणा हा विविध वर्ग आणि व्यवसाय यामध्ये पाहावयास मिळतो. तिसरं वैशिष्ट्य आहे सामाजिक गतिशीलतेचे अधिक प्रमाण. सामाजिक गतिशीलतेचे अधिक प्रमाण म्हणजेच शहरी भागातील लोक जेव्हा सामाजिक वर्गव्यवस्था आत्मसात करतात तेव्हा जातीव्यवस्था क्षीण होऊन त्यांची सामाजिक गतिशीलता वाढते. जन्मता प्राप्त झालेल्या सामाजिक स्थानापेक्षा शिक्षण व व्यवसायामुळे प्राप्त झालेल्या सामाजिक स्थानाला महत्त्व प्राप्त होते. म्हणजेच शहरात अर्पित दर्जापेक्षा अर्जित दर्जाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शहरातील लोकांचा विकास होण्यास चालना मिळते. चौथं वैशिष्ट्य आहे सुधारित पायाभूत सोयीसुविधा. काय चौथं वैशिष्ट्य? सुधारित पायाभूत सोयीसुविधा. शहरामध्ये भरपूर वाहने, गॅस, टेलिफोन, इंटरनेट, चांगले रस्ते, विमानतळे, मोठमोठे मॉल, व्यावसायिक केंद्र पाहण्यास मिळतात. शहर विकास कार्यक्रमांचे वेळच्या वेळी अद्ययावतीकरण केले जाते. तसेच विभक्त कुटुंब पद्धती, वर्गीय जाणीव,
गुंतागुंतीचे श्रम विभाजन, औपचारिक सामाजिक नियंत्रण व्यवस्थित असते. अशा प्रकारे शहरी समुदायाची वैशिष्ट्ये अभ्यासता येतात. प्रश्न 3, फरक स्पष्ट करा. आणि फरक स्पष्ट करामध्ये आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था यामधील काय करायचं आहे, फरक स्पष्ट करायचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थामध्ये पहिला मुद्दा आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेत छोटे व सीमांत शेतकरी व शेतमजूर दुर्बल घटक आहेत. आणि शहरी अर्थव्यवस्थेमध्ये पहिला मुद्दा आहे, शहरी अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्रातील कामगार हे दुर्बल घटक आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये दुसरा मुद्दा आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे. शहरी अर्थव्यवस्थेत दुसरा मुद्दा आहे, शहरी अर्थव्यवस्था ही बाजारपेठ आधारित आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये तिसरा मुद्दा आहे, ग्रामीण भागातील 20% लोकसंख्येच्या उपजीविकेचे साधन शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय आहेत. शहरी अर्थव्यवस्थेमध्ये तिसरा मुद्दा आहे, शहरी भागात कारखानदारी व सेवा क्षेत्रात लोकांना रोजगार उपलब्ध होतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेत चौथा मुद्दा आहे, स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण अर्थव्यवस्थेला अर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यात आले. शहरी अर्थव्यवस्थेत चौथा मुद्दा आहे, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 19व्या शतकाच्या माध्यमातून औद्योगिक शहरे विकसित झाली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात औद्योगिकरणास प्रोत्साहन देण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पाचवा मुद्दा आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर बड्या जमीनदार वर्गाचे वर्चस्व आहे. आणि शहरी अर्थव्यवस्थेमध्ये पाचवा मुद्दा आहे, शहरी अर्थव्यवस्थेवर कारखानदार भांडवलदार वर्गाचे वर्चस्व आहे. अशा प्रकारे आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था यांच्यातील फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करामध्ये दुसरा फरक स्पष्ट करा आहे, आदिम समुदाय आणि शहरी समुदाय यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तर आदिम समुदायामध्ये पहिला मुद्दा आहे, आदिम समुदायाचे जीवन सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या जीवनावर निसर्गाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ हवा, पाऊस, पाणी इत्यादी. शहरी समुदाय, शहरी समुदायामध्ये पहिला मुद्दा आहे, शहरी समुदायावर कृत्रिम व मानवनिर्मित गोष्टीचा प्रभाव अधिक असतो. उदाहरणार्थ पाणी पुरवठा, वीज पुरवठा, अन्नधान्य पुरवठा इत्यादी. आदिम समुदायामध्ये दुसरा मुद्दा आहे, आदिम समुदायात शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण आढळते. शिक्षण व रोजगाराच्या सोयी अत्यल्प असतात. शहरी समुदायामध्ये दुसरा मुद्दा आहे, शहरी समुदायातील लोक सुशिक्षित असतात. विविध प्रकारचे शिक्षण घेता येते. शहरात उद्योग व्यवसाय असल्यामुळे चांगली आर्थिक प्राप्ती होते. आदिम समुदायामध्ये तिसरा मुद्दा आहे, आदिवासी समूह विखुरलेले असून एक जमात दुसऱ्या जमातीपासून अलग असते. शहरी समुदायामध्ये तिसरा मुद्दा आहे, शहरी समुदाय अनेक जाती, धर्म व पंथ यांनी बनलेला असून हे लोक एकमेकांजवळ एकाच वस्तीत राहतात. आदिम समुदायामध्ये चौथा मुद्दा आहे, दळणवळणाच्या अपुऱ्या साधनामुळे या समूहांचा बाहेरच्या जगाशी संपर्क नसतो. त्यांचे जीवन त्यांच्यातच सामावलेले असते. शहरी समुदायामध्ये चौथा मुद्दा आहे, दळणवळणाच्या साधनामुळे विविध शहरे व खेडी एकमेकांशी जोडलेली असून हवाई मार्गाने परदेशांशीही जोडली गेलेली आहेत. आदिम समुदायामध्ये पाचवा मुद्दा आहे, आदिम समुदायाचा आकार हा खूप छोटा असतो. आणि शहरी समुदायामध्ये पाचवा मुद्दा आहे, शहरी समुदायाचा आकार आणि लोकसंख्या आदिम समुदायाच्या तुलनेत खूप जास्त असते. अशा प्रकारे आपल्याला आदिम समुदाय आणि शहरी समुदाय यामधील फरक स्पष्ट करता येतो. प्रश्न चौथा, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. त्यामधील पहिली संकल्पना आहे शहरी गुन्हेगारी. शहरी गुन्हेगारीविषयी आपल्याला लिहायचं आहे. तर उत्तर, वाढत्या शहरीकरणामुळे इतर समस्या निर्माण झाल्या तशीच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरामध्ये गुन्हेगारावर राजकारणी, नोकरशाह आणि विभाजन वर्गाचा वरदहस्त असल्याने शहरी हिंसेची समस्या आता अधिकच गुंतागुंतीची होत आहे. पैसा आणि बळाचा वापर करून अनेक गुन्हेगार
मोठ्या राजकीय पदावर बसतात. वाढत्या शहरी गुन्हेगारीमुळे शहरातील तणाव वाढतो. त्यामुळे राहण्यासाठी शहरेही असुरक्षित बनतात. केवळ गरीब, दरिद्री, उपेक्षित आणि झोपडपट्टीत राहणारे लोक गुन्हेगार असतात असे नाही. लवकरात लवकर पैसा मिळावा, ऐशोआरामी आयुष्य जगता यावे यासाठी चांगल्या घरातील लोकही गुन्हेगारी समस्येला बळी पडतात. तसेच आयुष्यात एखाद्या टप्प्यावर आलेल्या अपयशामुळे तरुण मुले गुन्हेगारीकडे वळतात. छळ, अतिप्रसंग, हत्या, अपहरण, सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि इतर अनेक पांढरपेशी गुन्हे यासारखे शहरी गुन्हे यासारखे हिंसक मोठ्या शहरामध्ये नेहमीच पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपल्याला शहरी गुन्हेगारी ही संकल्पना स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे आदिवासी कुल. कुल हा आदिवासी समाजाचा अविभाज्य भाग आहे. कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांनी बांधली गेलेली कुटुंबे होत. त्यांच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते. भारतातील बहुतांश जमाती बहिर्विवाह, कुल आणि वंशपरंपरा यामध्ये विभागलेल्या आहेत. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध निर्माण होतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील वारली व कातकरी जमातीचे कुल. अशा प्रकारे आपल्याला आदिवासी कुल याविषयी संकल्पना लिहिता येते. प्रश्न 5 अ. संकल्पना आकृती पूर्ण करा. आणि संकल्पना दिली आहे आदिम समुदायांशी सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे. आणि त्याच्यासमोर 4 गोल दिलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला ती कारणे लिहायची आहेत. तर त्यामध्ये पहिलं कारण आहे ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे प्रयत्न. या कारणामुळे आपला आदिम समुदायाशी सांस्कृतिक संपर्क येतो. दुसरं कारण आहे शासकीय उपक्रम. तिसरं कारण आहे शिक्षणाचा प्रसार. आणि चौथं कारण आहे स्थलांतर. या 4 कारणामुळे आपला आदिम समुदायांच्या सांस्कृतिक संपर्क येतो. अशा प्रकारे ही संकल्पना आकृती आपल्याला स्पष्ट करता येते किंवा लिहिता येते. प्रश्न 5मध्ये ब आहे पुढील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे शहरी समुदायामध्ये श्रमविभाजन दिसून येते. काय? शहरी समुदायामध्ये श्रमविभाजन दिसून येते. आणि त्याचं उत्तर आहे वरील विधान बरोबर आहे. काय आहे? वरील विधान बरोबर आहे. आणि हे विधान कसं बरोबर आहे याची काही कारणे आपल्याला लिहायची आहेत. ते पुढीलप्रमाणे व्यावसायिक कारणास्तव आवश्यक ते श्रमविभाजन करण्यात आलेले असते. शहरात व्यवसायांचे विशेषीकरण झालेले असते. विशेष पात्रता असणाऱ्या व्यक्तींना विशेष व्यावसायिक संधी उपलब्ध असते. उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक. जागतिकीकरणानंतर विशिष्ट पात्रता असणाऱ्या व्यक्तींना देशात आणि देशाबाहेर व्यावसायिक संधी उपलब्ध असतात. अशा प्रकारे आपल्याला शहरी समुदायामध्ये श्रमविभाजन दिसून येते. म्हणून हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे अलीकडील काळामध्ये जातीव्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा कमी होत चाललेला आहे. काय दुसरं विधान? अलीकडील काळामध्ये जातीव्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा कमी होत चाललेला आहे. आणि त्याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि हे विधान का बरोबर आहे आणि कसं बरोबर आहे याची काही कारणे आपल्याला लिहावी लागणार आहेत. ते पुढीलप्रमाणे. पहिलं कारण आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून औद्योगिकरण आणि नागरीकरण ह्या मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. त्यामुळे पारंपरिक समाजव्यवस्थेत व जातीव्यवस्थेत परिवर्तन घडून येऊ लागले आहे. दुसरं कारण आहे 19व्या शतकातील समाजसुधारकांनी रूढी, परंपरा, जातीव्यवस्था व अन्यायजनक बाबीवर प्रखर टीका केली. त्यांनी बहुजन समाजाला व दलित लोकांना संघटित केले. तसेच कनिष्ठ जातींनी जातीचे निर्बंध झुगारून टाकले. तिसरा आहे औद्योगिकरणामुळे पारंपरिक जातीनिहाय व्यवसाय हा विचार मागे पडला आहे. शिक्षणाचा प्रसार झाल्याने कनिष्ठ जातीतील कर्तबगार व्यक्ती मोठ्या अधिकारपदावर जाऊन पोचल्या आहेत किंवा स्वतःचे उद्योग व्यवसाय करीत आहेत. चौथा मुद्दा आहे भारताच्या संविधानाने समतेचे तत्त्व स्वीकारले आहे. जातींच्या आधारे भेदभाव करण्यात
करण्यास मनाई केली आहे. अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे. या सर्व कारणामुळे अलीकडील काळामध्ये जातीव्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव हा कमी होत चाललेला आहे हे दिसून येते. म्हणून हे विधान बरोबर आहे हे आपल्याला स्पष्ट करता येते. प्रश्न 6वा आहे, आपले मत नोंदवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव का आहे? उत्तर, यामध्ये आपल्याला आपले मत नोंदवायचे आहे. उत्तर, शहरामध्ये समुदाय ऐक्य भावनेचा अभाव आहे कारण महानगरे भौगोलिकदृष्ट्या पसरलेली आहेत. निवासाचे स्थान हे कामाच्या ठिकाणापासून दूर असते. त्यामुळे ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणच्या लोकांसोबत त्यांचा संपर्क हा अल्पकाळ येतो. दुसरा आहे, शहरामध्ये विविध प्रांतातून आलेल्या विविध जाती व धर्माचे लोक एकत्र राहतात. ते आपापले वेगळेपण जपतात. त्यामुळे शहरामध्ये ऐक्य भावनेचा अभाव आपल्याला दिसून येतो. तिसरा आहे, फ्लॅट संस्कृतीच्या प्रसारामुळे आपल्या शेजारी कोण राहतात तेही शहरातील लोकांना माहीत नसते. प्रत्येक कुटुंब स्वकेंद्रित असते. शहरातील सामाजिक संबंध दुय्यम औपचारिक आहेत. त्यामुळे समुदाय ऐक्य भावना वाढत नाही. वरील गोष्टी समुदाय ऐक्य भावनेला पोषक नाहीत. म्हणून शहरात समुदाय ऐक्य भावनेचा अभाव पाहायला मिळतो. आपले मत नोंदवामध्ये दुसरा प्रश्न आहे, शहरी विकासाची गरज स्पष्ट करा. काय प्रश्न? शहरी विकासाची गरज स्पष्ट करा. उत्तर, शहरी विकासाची गरज पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. जागतिकीकरणाच्या या कालखंडात टिकून राहायचे असेल तर शहरांचा विकास करणे आवश्यक आहे. दुसरा आहे, स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी शहरात स्थलांतर केले आहे. 2030 पर्यंत भारतातील जास्तीत जास्त लोक हे शहरात असतील. त्यामुळे शहराचा विकास करणे गरजेचे आहे. तिसरा मुद्दा आहे, राष्ट्रीय उत्पादनात शहरी भागाचा वाटा हा 70% जास्त आहे. तो यापेक्षाही वाढावा किंवा त्यात घट होऊ नये म्हणून शहराचा विकास होणे आवश्यक आहे. चौथा मुद्दा आहे, औद्योगिक उत्पादनाची चक्रे शहरी भागात फिरतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होते. वरील सर्व कारणामुळे शहरी विकासाची गरज आहे हे आपल्याला स्पष्ट करता येते. प्रश्न 7वा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आणि ती उत्तरे आपल्याला कमीत कमी 150 शब्दात लिहायची आहे. यामध्ये प्रश्न आहे, पारंपरिक समाज रूढी परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. वरील विधान कुटुंब अथवा धर्म व्यवस्थेच्या संदर्भाने उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याच्या 3 मार्गावर चर्चा करा. प्रश्न थोडा मोठा आहे, तो समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा वाचू. पारंपरिक समाज रूढी परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. वरील विधान कुटुंब अथवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भाने उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याच्या 3 मार्गावर चर्चा करा. उत्तर, पहिले पाहू आपण पारंपरिक समाज. भारतात ग्रामीण समुदाय हा परंपरानिष्ठ समाज आहे. ग्रामीण भागातील लोक हे रूढी परंपरा अंधश्रद्धा जपणारे दिसून येतात. ग्रामीण भागातील लोक निरक्षर किंवा अर्धशिक्षित असल्यामुळे विवेकनिष्ठ पद्धतीने समाज व व्यवहार याकडे ते बघत नाहीत. प्रस्थापित नेतृत्वाचे हितसंबंध हे सामाजिक रूढी व परंपराशी निगडीत असल्याने त्याविरुद्ध वक्तव्य वा कृती करणाऱ्या समाजसुधारकांना सामाजिक रोषास सामोरे जावे लागले. त्याची काही उदाहरणे पाहू आपण. कुटुंब अर्थव्यवस्थेच्या संदर्भात पारंपरिक समाजावरचा रूढी परंपरा अंधश्रद्धेचा पगडा पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट होतो. 1. बालविवाह. मध्ययुगीन काळापासून बालविवाहाची पद्धत रूढ आहे. ब्रिटिश काळात स्वातंत्र्योत्तर कालखंडात बालविवाह प्रतिबंधक कायदे करण्यात आले. तरीही ग्रामीण भागात आणि विशेषतः मागास भागात बालविवाह खूप होत आहेत. बालविवाहातूनच बालविधवा आणि सतीची प्रथा जन्माला येते. दुसरं उदाहरण आहे स्त्रियांचे दुय्यम स्थान. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. आर्थिकदृष्ट्या स्त्रिया ह्या परावलंबी होत्या. पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांचे स्थान हे दुय्यम होते.
मनुस्मृतीसारख्या ग्रंथात स्त्रियांना शूद्रापेक्षा गौणस्थान होते. आजही काही भागात स्त्रियांचे गौणस्थान आपल्याला पाहायला मिळते. हे दुर्दैवी वास्तव आहे. 20व्या शतकात स्त्री पुरुष समानता ही पद्धत स्वीकारण्यात आली, तरीसुद्धा स्त्रियांचे कुटुंबातील दुय्यम स्थान हे शहरी भागातील सुशिक्षित कुटुंबातील वास्तव परिस्थितीशी आहे. तिसरं उदाहरण आहे हुंडा पद्धत. 21व्या शतकात केवळ परंपरागत ग्रामीण भागातच नाही तर सुशिक्षित मध्यमवर्गीयामध्ये हुंडा पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. या घातक पद्धतीमुळे आपल्याला अनेक वाईट घटना पाहण्यास किंवा ऐकण्यात येतात. हुंड्याची लग्नाआधी किंवा लग्नानंतर मागणी करणे आणि त्यासाठी स्त्रियांचा छळ करणे, त्यांचे दहन करणे अशा अमानुष रूढीचा समाजात वावर आहे. अशा प्रकारे कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भात पारंपरिक समाजावर रूढी व परंपरा आणि अंधश्रद्धेचा पगडा याची उदाहरणे स्पष्ट करता येतात. आता आपण याच प्रश्नात समाजात बदल घडवून आणण्याचे 3 मार्ग अभ्यासणार आहोत. ते पुढीलप्रमाणे. यामध्ये पहिला मार्ग आहे कठोर कायदे व त्यांची कसोशीने अंमलबजावणी. बालविवाह प्रतिबंधक, हुंडा प्रतिबंधक आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदे करण्यात आले. त्यात सुधारणा केल्या पाहिजे. एवढे कायदे असूनही लोक अत्याचारावर कमी होत नसेल किंवा लोक अत्याचार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. समाजात त्यांना नीच दर्जा दिला पाहिजे. दुसरा मार्ग आहे शिक्षण. शिक्षणाच्या प्रसाराद्वारे स्त्री पुरुष समानता, न्याय व स्वातंत्र्य ही मूल्ये अंमलात आणली पाहिजे. स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर विरोध करता आला पाहिजे. समाजाच्या बुरसटलेल्या विचारात बदल करण्यासाठी ग्रामीण भागात प्रौढ शिक्षणाचे वर्ग आयोजित करून रूढी, परंपरा, अंधश्रद्धा पाळणाऱ्या लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरा मार्ग आहे सामाजिक मानसिकतेत बदल. केवळ कायदे करून सामाजिक बदल होत नाही. समाजातील सुशिक्षित लोकांनी, समाजसुधारकांनी, महिलावादी संघटनांनी याबाबत समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. यामध्ये प्रसारमाध्यमाचा वापर केला पाहिजे. शासनाने सुद्धा सामाजिक प्रबोधनाच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. अशा प्रकारे समाजात बदल घडवून आणण्याचे 3 मार्ग आपल्याला स्पष्ट करता येतात. अशा रीतीने पारंपरिक समाज रूढी व परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. वरील विधान कुटुंब अथवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भाने उदाहरणे देऊन आपण स्पष्ट केलेलं आहे. तसेच पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याचे 3 मार्गसुद्धा अभ्यासलेले आहेत. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही सूचना असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.